मैत्रिणींनो, माझ्या रिअल किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी पपईच्या वड्या केल्या आहेत. एक सुंदर अशी 10 रुपयाची पपई घेऊन आले आहे आणि त्यापासून मी पौष्टिक अशा पपईच्या वड्या बनवल्या आहेत. चला तर माझ्या किचनमध्ये आणि आज आपण पपईच्या वड्या बनवूया. सजावटीसाठी काजूचे काप लागणार आहेत, कॉर्नफ्लॉवर 2 चमचे लागणार आहे आणि काजू 10 ते 15. पपई व्यवस्थित कापून घेऊन त्याचा गर एका भांड्यामध्ये काढावा आणि तो गर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्याचा एकदम सुंदर असा ज्यूस बनवून मी पपईचा सुंदर असा ज्यूस बनवून घेतलेला आहे. या ज्यूसमध्ये थोड्या थोड्या गाठी आहेत, परंतु आता एका मिक्सरमध्ये 2-3 चमचे साखर व 3 वेलच्या घ्यायच्या आहेत व नंतर हा ज्यूस परत एकदा मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून एकदम सुंदर बारीक पातळ असा ज्यूस बनवून घ्यायचा. ज्यूस मी मिक्सरमधून फिरवून घेऊन एका बाउलमध्ये ओतलेला आहे. आता दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये 10-15 काजू, 2-3 वेलच्या आणि 3 चमचे साखर घेऊन ते मी फिरवून घेणार आहे आणि त्याचे बारीक असे पीठ बनवणार आहे. या पिठामुळे ज्यूसला भरपूर घट्टपणा येतो. गॅसवरती आधीपासूनच कढई तापत ठेवलेली आहे. कढईमध्ये 3 चमचे तूप टाकून त्यावर काजू बदामाचे काप परतवून घ्यायचे आहेत आणि नंतर पपईचा ज्यूस त्यामध्ये ओतायचा आहे. ज्यूस सारखा हलवत राहायचा आहे. नंतर त्यामध्ये काजू व साखरेचे जे मिश्रण बनवलेले होते म्हणजेच पीठ, ते थोडे थोडे चमच्याने मिक्स करायचे आहे. पपईच्या रबडीमध्ये गाठी होऊ द्यायच्या नाहीत म्हणून सारखे हलवत राहायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. खूप जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही. हे बघा, मी चमच्याने काजू बदामाची पावडर त्यामध्ये टाकत आहे. आता या पपईच्या रबडीमध्ये कॉर्नफ्लॉवरचे पीठ मिक्स करायचे आहे. एका वाटीमध्ये 3 चमचे पाणी व 1 चमचा कॉर्नफ्लॉवरचे पीठ घेऊन त्याचे चांगले मिश्रण करायचे आहे व ते रबडीमध्ये मिक्स करायचे आहे, म्हणजे रबडी एकदम घट्ट बनते. झक्कास अशी पपईची रबडी माझी तयार झालेली आहे आणि मी आता ती ताटामध्ये ओतणार आहे. ताटाला तुपाने चांगले ग्रीस केलेले आहे आणि त्यामध्ये मी ही रबडी ओतत आहे. ओतून चांगले व्यवस्थित पसरवून घ्यायचे. एक अर्धा ते 1 तास लागतो थंड व्हायला आणि त्याच्या नंतर त्यावरती छोटे छोटे असे काजू बदामाचे काप टाकायचे आहेत आणि आपली पपईची बर्फी एकदम सुंदर अशी सजवून घ्यायची आहे. मी पहा इथे बदामाचे बारीक असे एकदम बारीक बारीक काप केलेले आहेत आणि ते त्याच्यावरती पसरत आहे. पसरवून झाल्यानंतर मी आता हे एक अर्धा तास फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. नंतर हे काढून मी एका दुसऱ्या प्लेटमध्ये घेतलेला आहे. मी थोडे अख्खे काजू व अख्खे बदाम बाजूला ठेवलेले आहेत. त्यांनी ही बर्फी आता मी सजवलेली आहे. तुम्ही पाहू शकता माझी सजवायचं चालूच आहे. माझ्या बर्फीच्या वड्या तयार झालेल्या आहेत आणि या खाण्यासाठी अगदीच छान लागतात. मैत्रिणींनो, बर्फीच्या वड्या बनवून पहा. खाऊन झाल्यानंतर कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला आवडल्या की नाहीत ते. पपईमध्ये स्किनसाठी उपयुक्त असे घटक असतात, त्यामुळे पपई ही त्वचेसाठी अगदी उत्तम असे फळ आहे. त्यामुळे सर्व मैत्रिणींनी पपई खावी. सर्वांना विनंती, सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका.